तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांध्र नीलांबुदावम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवरहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जी विकास बंधू आता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान सांदनिया जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा तया चित सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो म्हणू पुढत पुढती जे बाधका येईच तसे स्तुती बोलाची. आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोके महाकालम सर्वलिंगम नमोस्तुते. संपाद्य ज्ञानं च विदाय विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं. श्री विठ्ठल. तर श्रीमन ज्ञानेश्वरी चिंतनात आपल्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे आणि त्या दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाची ती स्थिती बघून दुःखाने ग्रसित झालेला अर्जुन, मोहाने ग्रसित झालेला अर्जुन, त्या मोहाच्या चिखलात रुतलेला अर्जुन बघून भगवंत नाना पद्धतीने त्याला उपदेश करताय. मौल्यानोबाई म्हणतात ऐसे नितो कृपावंत नाना परी असे शिकवित हे ऐकूनी पंडुसुत काय बोले. तो कृपावंत नाना प्रकारच्या पद्धतीने समजून सांगतोय. नाना प्रकारच्या पद्धतीने म्हणजे कोणकोणत्या पद्धतीनं. पहिल्यांदा सांगितलं अरे अर्जुना तू क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाने असं युद्धातून माघार घेणं बरं नाही रे बाबा. त्यानंतर अर्जुना अरे तू कोण आहेस याचा विचार कर ना. तुवा संग्रामे अर्जिंक्यला नेवांत कवचाचा ठाऊ फिडीला पवाडा तुवा केला गंधर्वासी असा तुझा अधिकार आहे अर्जुना, तू सामान्य नाही. अजून काय कोणत्या पद्धतीने सांगितलं अरे अर्जुना असं कधी झालं का रे, हे उलट कसं घडतंय अर्जुना. कसं सिंहाला कोल्ह्याने कधी फाडलंय का, अंधाराने प्रकाशाला गिळलंय का, त्या बेडकाने महाफणी नागाला गिळलंय का, नाही ना रे अर्जुना. मग जर हे झालेलं नाही तर मग तू कामरोहाने ग्रसित होतोस. आणि अर्जुना हे असं नपुसकाचं वागणं योग्य नाही. हे जर केलं तर तुझी कीर्ती जाईल. आणि मग असं असल्यामुळं अर्जुना हे तुझ्याकरता उपकारकारक नाही. आणि सगळ्यात महत्वाचं अर्जुना मला एक सांग हे तुमचं युद्ध आजचं आहे का रे बाबा. अरे हे परस्पर तुम हवे आता सदाची अति. तुम्ही जन्माला आले तसे जन्माल्यापासून तुमची हेच भांडणं चाललेत. हे काय आजचं थोडी आहे. जन्माल्यापासनं तुमचे भांडणं चाललेलेच आहे. आणि तू म्हणतो हे सखे सोयरे आहेत, वडील आहेत, बंधू आहेत. तुला आता सोयरे झाले का हे. ज्यावेळेस मी शिष्टाई करायला गेलो त्यावेळेस तू म्हणत होता देवा युद्ध ठरवा. आता सध्या सुद्धा तू रणभूमीवर आला ते यांच्याशीच लढण्याकरता आला ना. आणि मला जो रथ मध्यभागी आणायला लावला तो कशा करता, यांच्यापैकी नेमकं कोणाशी भांडायचंय हे पाहण्यासाठी मध्ये आणला. आणि आता म्हणतोय अर्जुन तुझं हे वागणं बरं नाही. ऐसेनी नाना पर्याय शिकवित. अशा नाना पद्धतीनं त्या कृपावंत असणारा देव. महाराज एखादा सामान्य असताना त्यानं एका पद्धतीनं सांगून पाहिलं असतं, नाही ऐकत जाऊ दे मोडदे.
नाही ऐकत ना, जाऊ दे. पण तो देव आहे, तो कृपावंत आहे, विशेषण वापरलं. देव कसा आहे तर म्हणे कृपावंत आहे, तो कृपेचा सागर आहे. तू त्या दिवशी बोलून आलो, धनवान आणि धनवंतात फरक आहे, तसा कृपावान आणि कृपावंतात फरक आहे. तर तो देव बोलला आणि त्या अर्जुनाने देवाचं बोलणं ऐकून घेतलं आणि आता अर्जुन बोलायला लागलाय. काय म्हणतो अर्जुन? 4था श्लोक. अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन इषुभि प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. तो अर्जुन देवाला म्हणतो देवा, पण देवाचं नाव काय वापरतो? मधुसूदन. आता मधुसूदन शब्दाचा अर्थ आपण ऐकून आलो ना, आहे ना लक्षात सर्वांच्या? मधु नावाच्या दैत्याचा, राक्षसाचा वध करणारा, त्याचा शत्रू असणारा तो मधुसूदन. अशा असणाऱ्या मधुसूदना ही भीष्म झाले, द्रोण झाले, यांना मी कसं मारू तूच सांग रे बाबा. हे मला पूजनीय आहे देवा. आणि त्या अर्जुनाचा अभिप्राय मौल्यांना व्यक्त करतात. देवा हे तुलेवरी बोलावे न लगे अवधारी आधी तूच विचारी संग्राम हा. देवा या बाय, माझं असं म्हणणं होतं, मला हे तुला बोलून दाखवायची गरज असं मला वाटत नाही. देवा हे तुलेवरी बोलावे न लगे. देवा रे तुला हे मला समजून सांगायची गरज मला वाटत नाही रे. एवढी गोष्ट मी तुला सांगावे का? पण जाऊ दे, अवधारी काही गरज नाही, पण ऐक, जाऊ दे. आता मला तुमच्यासारख्याला माझ्यासारखी ज्ञानेश्वरी काय सांगावी, पण ठीक आहे, आता तरी ऐकायचीच तर मग ऐक. अर्जुन म्हणतो देवा, अरे तुझ्यासारख्याला मी काय सांगावं, पण आता ऐकायचंय तुला, ऐक. आधी तुझी विचारी संग्राम हा. देवा तुझ्या युद्धाचा विचार कर ना. हे बाई, मी समजून सांगितल्यापेक्षा तूच विचार कर. असं कधी करतो माहितीये का आपण? समजा 2 भावांचे भांडणं झाले आणि आपण तिथे इथे, तर आपण तिथं जातो, लहान्या जवळ जातो किंवा मोठ्या जवळ जातो आणि त्याला म्हणतो, या बाई बाबा तुमच्या दोघात भांडणं झाले, तूच विचार करणार आहे. असं भावाने भांडणं बरं आहे का? अरे तो लहान आहे, चुकू शकतो, दे बाबा सोडून. किंवा लहान्याजवळ गेलो तर बाबा जाऊ दे, मोठा आहे, शेवटी मोठा आहे, त्याचं आपल्याला ऐकावंच लागणार, दादा दे सोडून. आणि आपण भांडतो तर आपलं वाटोळ होईल. हे तुला कळत नाही का? हे तुला वेगळं सांगायची गरज आहे का? असं म्हणतो ना आपण. अशीच भाषा आपली असते काय की बाबा रे हे केलं तर आपलं वाटोळ होणार, हे तुला कळत नाही का? हे आता मी तुला सांगायची गरज आहे का? तुला सगळं माहिती आहे ना. तसं अर्जुन देवाला समजून सांगतो, देवा हे मला प्रत्येक गोष्ट तुला सांगायची गरज नाही ना देवा, तुला कळत ना. अरे तुला नसेल कळत तर मग कळून घे, विचार कर. कशाचा विचार कर? हा संग्रामाचा विचार कर. काय बरं बाकीच्यांचा आवाज येणार नाही. फक्त 10 वाजता संपलं की बंद कर. उघड लिंग भेद ओढावला आम्हा. अर्जुन म्हणतो देवा तुला हे युद्ध दिसत असेल रे, पण अर्जुन म्हणतो मला हे युद्ध दिसत नाही, हे झुंज नाही. अर्जुन म्हणतो देवा हे तुझ्या दृष्टीने युद्ध असेल, पण माझ्या दृष्टीने केली जाणारी जगातली सगळ्यात मोठी चूक आहे, गोड चूक आहे. असं लॉक येतं ते फक्त. हे युद्ध म्हणजे जर मी आज हे युद्ध केलं तर आयुष्यातली सगळ्यात मोठी माझी चुकी कोणती मानली जाईल? तर हे युद्ध केलेलं युद्ध मानलं जाईल. देवा तुला दिसतंय हे युद्ध आहे, पण माझ्या दृष्टीने याची इतकी मोठी चुकी दुसरी कोणती नाही, याची इतकी मोठी चुकी कोणती नाही. त्याला अर्जुनाने जो शब्द वापरलाय प्रमाद. प्रमाद शब्दाचा अर्थ होतो चूक, पण छोटी मोठी चूक नाही, खूप मोठी चुकीला प्रमाद म्हटलं जातं. प्रमादाने घडलं म्हणजे चुकीनं घडलं. तर मग अर्जुन म्हणतो देवा की इथं हे युद्ध मला युद्ध रूपाने दिसत नाही. युद्ध म्हणजे मला आता काय दिसतंय तर प्रमाद दिसतोय. आणि इथं जर गेलो तर काय येतं प्रवर्तलीया दिसत असे वाद. अर्जुन म्हणतो देवा इथं जर मी प्रवृत्त झालो तर मग काय येतं प्रवर्तल्या दिसत असे बाधू. इथं मी प्रवृत्त जर झालो तर मला चांगलं काही होईल असं वाटत नाही, पण बाध हा 100% होईल. मला संकट माझ्यावर 100% येईल, मला दोष 100% लागतील. बाध होणं म्हणजे काय तर दोष लागणं. हा उघड लिंग भेद ओढावला. अर्जुन म्हणतो देवा अरे हा असा आमचा
उघड उघड मोठ्या प्रमाणात आमचा नाश उच्छेद आमच्या समोर आलाय देवा. देवा तू मार म्हणतोय, कोणाला मार म्हणतोय? युद्ध कर कोणाशी? या आमच्या पितरांशी. अरे देवा, देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोष पाविजती, ये पाठी केवी वदिजती आपुलिया हाती. अर्जुन म्हणतो देवा, माता पितरे अर्चिजती, आई वडिलांची पूजा करावी. माता पितरे अर्चिजती, आई वडिलांची पूजा करावी. सर्वस्वे तोष पाविजती, त्यांना सर्वार्थाने तोष मिळून द्यावा. पुत्राचं कर्तव्य मूल्यज्ञानोबरांनी तर सांगितलंय. पुत्राने कसं वागावं, पुत्राने काय करावं? देखील माता पितरे अर्चिजती, आई वडिलांची पूजा केली जाते देवा. म्हणजे पुत्राने आई वडिलांची काय केली पाहिजे? पूजा केली पाहिजे. आता पूजा केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? रोज सकाळी उठायचं, आई बापाला आसनावर बसवायचं, आरतीचं ताट घ्यायचं, हळदी कुंकू लावायचं, नोवाळायचं. झालं. त्याच्यानंतर त्यांना आंघोळी घालायच्या, देवासारखे कपडे घालायचे, नैवेद्य दाखवायचा. असं आहे का? पूजिजती म्हणजे एक पहिला अर्थ त्यांचा आदर करणं, दुसरा अर्थ त्यांची सेवा करणं. आणि महाराज ते करून काय करावं? माऊली म्हणतात, स्पष्ट सांगायचं झालं तर सर्वस्वी तोष पाविजती, त्यांच्या अंतकरणाला ज्याने समाधान होईल ते कर. सर्वस्वी तोष पाविजती. माऊली शब्द आहे की आई वडिलांविषयी पुत्राने कसं राहावं? तर त्यांना सर्वस्वाने त्यांच्या अंतकरणाला काय मिळावी? तर आपल्या वागण्यातून शांती मिळावी. भागवतात 3 प्रकारचे पुत्र सांगितले. किती? 3. कसे? एक उत्तम आहे, एक मध्यम आहे आणि एक आधम आहे. उत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ, मध्यम म्हणजे ठीकठाक आणि कनिष्ठ म्हणजे जो थोडासा खालच्या पातळीचा आहे असा असणार 3ऱ्या नंबरचा. तर तो प्रथम जो आहे, उत्तम जो आहे, तर शास्त्रकार म्हणतात उत्तमम चिंतितम कुर्यात प्रोक्तकारी तु मध्यमः. शास्त्र म्हणतं की जो उत्तम पुत्र आहे तर तो आपल्या आई वडिलांची काय इच्छा आहे ती इच्छा जाणून घेतो आणि त्यानुसार वर्तन करतो. काय सांगितलं? उत्तम पोरगा कोणता आहे? लक्षात ठेवा. सर्वच नात्यांमध्ये हे 3 गोष्टी, मग गुरु शिष्याचा असू देत, आई वडिलांचा असू देत, पती पत्नीचा असू देत, भावा भावाचा असू दे, हे उत्तम आहे, मध्यम आहे का कनिष्ठ आहे हे ओळखायची 3 गोष्टी. कोणता? जो उत्तम आहे ना तो समोरच्याच्या मनातलं जाणतो तसं वागतो. शिष्य जर आहे तर गुरुच्या मनात जे ते जाणून वागतो. पुत्र जर उत्तम असेल तर आई वडिलांच्या मनात जे ते वागून वागतो. त्याला सांगायची गरज पडत नाही बाबा असं कर. त्याला आतून कळतं की आई वडिलांची इच्छा अशी, आई वडिलांना यानं बरं वाटेल आणि त्याला त्या पद्धतीनं वागणं, याला म्हणायचं उत्तम पुत्र. झालं एक. आता हे उत्तमत्व सगळीकडे लावून घ्या. पत्नी जर पतीच्या अनुकूलतेने त्यानं शब्दभर न सांगता वागत जर असेल, पतीची माता अनुसरुणी जर वागत असेल तर मग उत्तम. शिष्य आहे, गुरुने काही सांगितलेलं नाही पण गुरुचं जे मत आहे त्याच्यानुसार गुरुला आवडला असं वागतं तो उत्तम शिष्य. हे झालं उत्तमम चिंतितम कुर्यात. उत्तम पुत्र तोय जो सांगितलेलं करतो. उत्तम पुत्र तोय जो अंतकरणातलं जाणून करतो. दुसरा प्रकार आहे की प्रोक्तकारी तु मध्यमः. आईने किंवा वडिलांनी सांगितलं की बाबा माझं डोकं दुखतंय, माझ्याकरता गोळी आणून दे, त्यानं गोळी आणून द्यावी. बाळा माझं डोकं दुखतंय, डोकं दाबून दे, त्यानं डोकं दाबून द्यावं. बाळा मला जीव वाटतंय, आई वडिलांना जेवण देणं. म्हणजे आई वडिलांनी जे जे सांगितलं ते ते आपल्या आई वडिलांच्या श्रद्धेनं करणं, याला म्हणायचं. असं जो वागतो त्याला म्हणायचं मध्यम पुत्र. प्रोक्तकारी तु मध्यमः. तो उत्तम नाही हा. आई वडिलांना सांगावंच लागलं नाही तर तो उत्तम. आई वडिलांनी सांगून केलं तर तो मध्यम. भगवान रामप्रभू यांना दशरथाने कुठेही आज्ञा केली नाही की बाबा आता तू हे सगळं सोडून वनाला जा, अशी आज्ञा केली नाही.
पण वडिलांच्या वचनाच्या फक्त पूर्तते करता रामप्रभू वनवासाला गेले म्हणून ते उत्तम पुत्र आहेत. दुसरा प्रकार मी सांगून गेला की आपण जो विचार करतो आणि जो गोष्ट बोलून दाखवतो ती गोष्ट परिपूर्णपणे श्रद्धेने जो करतो तर तो प्रोक्त कार्य मध्यमहा आणि कनिष्ठ अश्रद्धया कुर्यात. कनिष्ठ जो आहे तो करतो, पण कसं, जर आई वडिलांनी काही सांगितलं तर काम करतो, पण कसं, आई तुला दुसरं कोणाला सांगता येत नाही का, आई तुला हे काम वेळेवर करता येत नाही का, आई तुम्हाला एवढ्या एवढ्या कामासाठी घरी कशाला बोलवलं, आई तू मला सारखं 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 काम का सांगते, असं जो म्हणतो शास्त्र म्हणतो तो कनिष्ठ पुत्र आहे. सर्वात मोठं स्थान आहे उत्तमाला. कोणता? जो आई वडिलांचं अंतःकरण जाणून त्याप्रमाणे वागतो. दुसरा आहे जो आई वडिलांनी सांगितलेलं मात्र श्रद्धेनं करतो, की ठीक आहे आई वडिलांनी आपल्याला सांगितलं, आपल्याला त्यांनी सांगितलं तर आपल्याला ते करावं लागणार आहे म्हणून श्रद्धेनं करतो तो मध्यम. आणि आई वडिलांनी सांगितलेलं पण कुरकुर करून करतो काम पूर्ण करतो, पण कशाला करायचंय काय करायचंय असं म्हणून करतो, शास्त्र म्हणतो तो कनिष्ठ आहे. आणि मग महाराज चौथा राहिला ना, तो ऐकतच नाही, त्याचं काय? शास्त्र म्हणतं जो पुत्र आई वडिलांचं ऐकत नाही, जसं वडिलांच्या शरीरातून मूत्र किंवा विष्ठा बाहेर पडावी तसं तो एक शरीर रूपाने बाहेर पडलेला आहे, याच्यापेक्षा त्याचा जास्त काहीच संबंध नाही, इतका तो नीच आहे. म्हणजे जो आई वडिलांची आज्ञा मानत नाही, शास्त्र त्याला पुत्र मानायला तयार नाही. उत्तम तो जो मनातलं जाणून करतो, मध्यम तो जो ऐकून करतो, कनिष्ठ तो जो ऐकून पण कुरबुर करून करतो. आणि शास्त्र म्हणतं जो आई वडिलांचं ऐकत नाही, कुरबुर करून का व्हायना पण ऐकत नाही, श्रद्धेनं का व्हायना पण ऐकत नाही, अंतःकरण जाणून का व्हायना पण ऐकत नाही, शास्त्र म्हणतं अशा अवलादीला शास्त्र अवलाद म्हणजे पुत्र मानायला तयार नाही, तो पुत्र नाही. आई वडिलांच्या शरीरातून जशी घाण बाहेर पडावी, विष्ठा बाहेर पडावी, मूत्र बाहेर पडावं, तसं तो अवयव गळून पडलाय असं मानावं, त्याला पुत्र शास्त्र मानत नाही. हे का सांगितलं मी? अर्जुन म्हणतो देवा, अरे माता पितरी अर्ची जाती सर्वस्वी तोषे पावी जाते. अरे देवा, या तिन्ही प्रकारात जरी आपण पाहिलं तरी आई वडिलांचं एक मनाचं जाणून करतो, एक ऐकून करतो आणि एक कुरबुर करत करतो पण करतो. अरे देवा, न ऐकणारे पाहिले असतील पण तिये पाठी केवी व दिसती आपुले हाती. देवा, अरे नीच पुत्र सुद्धा आई वडिलांना मारत नाही आणि अशा असणाऱ्या आपल्या पितरांना आपण काय आपल्या हाताने मारायचं का? अर्जुन देवाला समजून सांगतोय, देवा आई वडिलांची पूजा केली पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, आई वडिलांच्या अंतःकरणात संतुष्टी दिली पाहिजे. आणि ते सोडून आई वडिलांना मारल्या जातं का? आई वडिलांचा वध केला जातो का कधी? देवा जाऊ दे, देखे संत वृंदे नमस्कारीजे, देवा संत वृंदे नमस्कारीजे का घडी तरी पूजेचे, हे वाचून केवी निंदे सोयवाचे. देवा, एखादा संत महात्मा आहे, एखादा संत महात्मा आहे आपल्या गावात आलाय, आपल्याला माहिती झालं की आपल्या परिसरात त्या महात्म्याचं आगमन झालेलं आहे, आणि मग त्या महात्म्याला नमस्कार करणं आपलं कर्तव्य आहे की नाही? नमस्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे संताला. मग संताला नमस्कारीचे का घडी तरी पूजेचे. आणि मला ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी संतांचं पूजन करावं. आपल्या संतांनी भरपूर ठिकाणी संत सेवेचं महत्व सांगितलंय. घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. घाली संतांशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. जमल तेवढी संत सेवा करा महाराज. तू का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांची सेवा शास्त्रानं संतांनी उत्तम मानलेली आहे आणि अशी संत सेवा देवा करावी. एक तर संत वृंद दिसले की त्यांना नमस्कार करावा. नमस्कार झाला, जर शक्य झालं तर त्यांना बोलून त्यांचं पूजन करावं. देवा हे सोडून द्यायचं आणि हे सोडून केवी किंवा हे वाचून केवी निंदेची सोय वाचा. आणि देवा अशा संत महात्म्याविषयी निंदा करायची. हे चांगलंय का देवा? असं करावं का? अर्जुन देवाला सांगतोय. पहिल्यांदा सांगितलं देवा आई वडिलांना संतोष मिळेल, अंतःकरण त्यांचं प्रसन्न राहील असं वागावं.
हे सोडून त्यांचा घात केला जातो का कधी? देवा, संत आले तर संतांचं पूजन केलं जातं, संतांना नमस्कार केला जातो का खाली पायाखाली घेतलं जातं देवा? किंवा त्यांची निंदा केली जाते का देवा? नाही ना. महाराज अर्जुन जे म्हणतोय, हे वाचूनी केवी निंदीचे स्वयवाचे, आपल्या वाणीने कोणाचीच निंदा होऊ नये महाराज, आणि कोणाची तर नाहीच, पण त्यात कटाक्षानं आणि कठोरतेनं हरिभक्ताची तर होऊच नाही. तुकोबराय स्वतः विनंती करतात, हरिभक्ताची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याची. तुकोबराय म्हणतात, या हरीच्या भक्ताची, हरीच्या दासाची कोणालाच निंदा घडू नये रे बाबा. जर घडली तर काय होतं? साहत गोविंदा नाही त्याची. मला देवाला बाकीचं काहीही सण होत, देवाला बाकी काहीही सण होत, पण देवाच्या भक्ताचा अपमान, देवाच्या भक्ताची निंदा देवाला सहन होत नाही. म्हणून जर देवाचा एखादा भक्त असेल ना, तर मला दुरून नमस्कार करा, भले जवळ जाऊ नका, पण एकदा गेले तर त्याच्याविषयी कधी निंदा करू नका. देवाच्या भक्ताची निंदा जर घडली तर मग महाराज साहत गोविंदा नाही त्याची. म्हणून तुकोबरायांनी स्पष्ट सांगितलंय, हरिभक्ताची कोणा न घडावी निंदा, हरीच्या भक्ताची, हरीच्या दासाची कोणाकडूनही निंदा घडू नये. मला देव सगळं सहन करून घेतो. आपल्याला प्रसंग माहितीये, पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळेचा प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे की पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळेस प्रथम पूजेचा मान कोणाला द्यायचा, तर सरती शेवटी ठरला की हा मान भगवंताला द्यायचा, भगवान श्रीकृष्णाला द्यायचा. आणि भगवान श्रीकृष्णाला द्यायचा असं ठरल्यानंतर तिथं शिशुपाल नावाचा जो राजा आहे त्यानं विरोध केला की नाही, असं होऊ शकत नाही, या गवळ्याला मान इथं देण्यात येणार नाही. मला देवाचा काय केला त्यानं? अपमान केला. देवाचा काय केला? अपमान केला. पण महाराज सभेत चर्चा चालली की भगवंतालाच अग्रपूजेचा मान द्यायचा, भगवंतालाच अग्रपूजेचा मान द्यायचा. आणि ही गोष्ट मी सर्वांच्या मतीनं अनुमोदन देतो असं उठून भीष्माचार्य बोलले की भगवंताची पूजा सर्वात प्रथम हवी. या गोष्टीला मी सर्वांच्या मतीनं अनुमोदन देतो. महाराज त्या शिशुपाल जेव्हा उभा राहिला त्यावेळेस त्यानं बोलायला चालू केलं, हा गवळ्याच्या कुळात जन्माला आलेला, हा वैश्य कुळात जन्माला आलेला, याला क्षत्रियाचा मान देण्यात येऊ नये. अरे हा लहानपणी यानं गायी चारल्या, याला पूजेचा अधिकार देऊ नका. अरे हा लहानपणी याने स्त्रियांचे वस्त्र चोरले, याला पूजेचा अधिकार देऊ नका. लहानपणी याने चोऱ्या केल्या, याला पूजेचा अधिकार देऊ नका. हा युद्धातून पळून गेला, याला पूजेचा अधिकार देऊ नका. अरे हा काळा आहे, हा नीच आहे, हा कपटी आहे, हा मायावी आहे, असं देवाविषयी बोलला. आता मला मी पण त्याच्या नावाखाली याला भरपूर बोलून घेतलं, तसं काय अडचण नाही. आणि तसं संत प्रमाण पण आहे, निंदात वस्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची मानू नये. माणसाची स्तुती करू नये असा नियम, देवाला शिवाय देऊ नये असं थोडी नियम. आपल्या संतांनी म्हणजे आपला संतांनी एवढा अधिकार नाही तर ठीक आहे, पण मग महाराज संतांनी पण शिव्या द्यायला कसर नाही सोडली. संतांनी त्याला जिथं चुक तिथं हसाडल्याच आहेत. तसं त्या असणाऱ्या शिशुपालाने देवाला नको 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 ते बोलला, पण देवाने त्याला मारलं नाही. पण महाराज ज्यावेळेस भीष्माचार्यांनी अनुमोदन दिल्याचं लक्षात आलं त्यावेळेस शिशुपालाच्या तोंडातून निघून गेलं भीष्माचार्याविषयी वाईट शब्द, आणि तो म्हटल्या गेला या म्हाताऱ्याला काय कळतं, यांना अनुमोदन दिलं. आतापर्यंत देवाला भरपूर काही बोलला, देवाने काहीच केलं नाही. पण एकदाच निंदा भीष्माचार्याची घडली, काहीच नाही. देवाने सुदर्शन चक्र काढलं आणि भर सभेत शिशुपालाचं मुंडकं उडवलं. भर सभेत शिशुपालाचं मुंडकं उडवलं. कशामुळं? फक्त भक्ताची निंदा घडली म्हणून. म्हणून तुम्हाला सांगतोय सावध राहा. एक हरिभक्ताविषयी बोलूच नका. जर तुम्हाला जर निंदा केल्याशिवाय जमत नसतं तर बोलूच नका. हे बघा, शरीर हे तोपर्यंत प्रत्येकाच्या ठिकाणी गुणदोष आपल्याला दिसणार आहे. डोळे झाकायचे, त्याचे गुण उचलायचे, दोष फेकून द्यायचे.
पण कोणाच्याच गुणदोषाची चर्चा करायची नाही. कारण की कोणता व्यक्ती संत असेल, कोणता व्यक्ती महात्मा असेल, कोणता व्यक्ती भक्त असेल हे सांगता येत नाही. कपड्यावरनं, शरीरावरनं, राहण्याच्या ठिकाणावरनं, जातीवरनं, वर्णावरनं, स्त्री पुरुष लिंग भेदावरनं हा संत आहे की हा संत नाही हे ओळखता येत नाही. संत काय महाराज असं पाहिलं तर सामान्य दृष्टीने सारखेच दिसतात, सारखेच, त्याच्यात काय फरक आहे? तुम्ही असं पाहिलं का संत आहे म्हणून त्याला 2 शिंग वर वेगळे आलेत, बसंत आहे म्हणून पंख फुटलेत, संत आहे म्हणून शेपूट आली, संत आहे म्हणून 2 हाताचे 4 हात झाले? नाही, संत दिसायला माणसासारखाच आहे. हा, हे खरं आहे की तो माणूस नाहीये पण दिसायला माणसासारखाच आहे. म्हणून मला कोणत्याच व्यक्तीची निंदा आपल्याकडून घडू नये. आजच्या प्रवचनातून तुम्ही एवढा जरी सिद्धांत घेऊन गेले घरी तरी खूप झालं, प्रवचन माझं यशस्वी झालं. महाराज आपल्याकडून कोणाची निंदा होऊ देऊ नका, परमार्थात खूप पुढे जा. आपल्याकडून कोणाचीच नाही, कशाच मुळे नाही. तो असं वागला आणि तो तसं वागला, अरे त्याच्या बुद्धीला पटलं तो वागला, वागू दे ना. त्याच्या बुद्धीला ते पटतंय ना, वागू दे ना. नाही पण ते चुकीचं आहे, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे. ठीक आहे, तू नको करू, तुला ती गोष्ट चुकीची वाटते ना, तू नको करू. आपण दुसऱ्याचे दोष काढण्यात, दुसऱ्याचा दोष दिसला तर तो दोष आपल्या ठिकाणी आहे का, आणि असेल तर मग आपण तो घालवला पाहिजे. एखाद्या वक्त्याचं कीर्तन ऐकताय, एखाद्या वक्त्याचं प्रवचन ऐकताय, वक्त्याकडनं बोलता बोलता नरस्तुती होत असेल, तारीख देणाऱ्याचं जास्तच वर्णन होत असेल, तो आपल्यासारख्याला दोष वाटू देत ना. पुन्हा तिथून बाहेर निघाल्यानंतर नाही, महाराजांनी एवढे नाव नाही घेतले पाहिजे, महाराजांनी एवढी स्तुती नाही केली पाहिजे, महाराजांनी हे नाही बोललं पाहिजे, महाराजांनी ते नाही बोललं पाहिजे. बाबा तू नको बोलत जाऊ ना. महाराज निंदा करणं म्हणजे काय माहितीये का? काही नाही, समोरच्याची साबण न घेता त्याचं पाप धुणं म्हणजे निंदा करणे. तुम्हाला जर स्वतःचे पाप धुवायचे असतील फुकट मध्ये तर सोपा पर्याय, लोकांना निंदा करायला लावा, तुमचे पाप आपोआप निघून जाईल. काय झालं की एका राजाला, पुण्यात्मा असणाऱ्या राजाला कळालं की आपल्यावर एक पापाचं काय तर ओझ आहे, आणि ते पापाचं ओझ कसं घालवा म्हणून राजाने बरेच प्रयत्न केले. शेवटी एक महात्मा भेटला. त्या महात्म्याने सांगितलं, राजा तुझा माझ्या विश्वास आहे. राजाने सांगितलं, हो महाराज विश्वास आहे, मी सांगल ती साधना तू करायला तयार आहे. महाराज माझ्या पापाचं ओझ जर उतरत असत तर मी सगळं करायला तयार आहे. म्हणजे ठीक आहे, एक काम कर, गावाच्या बाहेर जा आणि 2 वेश्या घेऊन ये. त्या वेश्या घेऊन ये, रथात बसव आणि रथात दोन्ही कोण दोघी आणि मध्ये तू बस आणि गावभर फिर. असं 1 महिना फिर, 1 महिन्यात तुझ्या पापाचं ओझ मिटून जाईल. आणि महाराज तो राजा रोज फिरायचा. काय करायचा? सदाचरणी राजा, सत्यनीतीला धरणारा राजा, पण वैश्यला गाड्यावर घेऊन फिरायला लागला. सारा गाव निंदा नालस्ती करायला लागला. काय राजा आहे, सदाचरणी राजा होता पण स्त्रीच्या नादी लागून बोलला. आता तो वेश्या घरात जाऊन राहायला लागला. राजाचं कर्म ढासळलं, राजाचं आचरण ढासळलं, राजाची नीतिमत्ता ढासळली. नको ते प्रजा त्याच्या विषयी बोलायला लागली. आणि आता प्रजा त्याच्या विषयी बोलते. शेवटचा दिवस राजा बाहेर निघाला आणि एका सज्जन माणसाची पत्नी त्या राजाकडे बघते आणि तिच्या पतीला बोलते, महाराजजी आपल्या देशाचे राजे हे नीतीभ्रष्ट झाले. सदाचाराने राजा होता, मात्र आज 2 वैश्या खांद्यावर घेऊन, खांद्याजवळ बसून, मांडीवर बसून हा राजा गावभर फिरतोय. राजा निर्लज्ज झाला, राजानं पाप केलं. त्या वारकऱ्यानं सांगितलं, बाई केलं म्हणे तू जे नको करायला होतं ते तू केलं म्हणे. काय केलं? काही नाही. राजा एका महात्म्याकडे गेला पापनिवृत्ती करता, आणि त्या महात्म्याने पापनिवृत्तीचा उपाय सांगितला की तू 2 वैश्य घेऊन फिर, तुझी निंदा गाव करेल आणि त्या निंदेमुळे सर्वांकडे ते पाप जाईल, तुझं पाप निवृत्त होईल. राजाचा आज शेवटचा दिवस होता, शेवटच्या थोडस पाप उरलेलं होतं. बाई तू निंदा केली म्हणून निम्म तुला भेटलं, आणि तू केलेली निंदा माझ्या कानावर पडली म्हणून निम्म मला भेटलं. म्हणजे निंदा करणंच पाप आहे असं नाही, निंदा ऐकणं पण पाप आहे. आपण बहुतेक वेळा कळत नाही चुगल्या कोणाच्या, आपण ऐकायला लय गोड वाटतं.
कोणी कोणाविषयी कुठत असेल ना, तो असं आहे, तू तसं आहे, तो असाच वागला, झालं. भजन नको, हरिपाठ नको, प्रवचन नको. ती असं गोड लागतंय महाराज. इथं चालू प्रवचनात ऐकणाऱ्याला काय प्रवचन करणाऱ्याच्या डोक्याला लागतंय, पण तिथं बसल्यावर आहा, 12 जरी वाजले ना, 12 हालायचं नाव घेत नाही का हो? नाही बुद्धी काय झालं तिकडं सांगा तेवढं. काय सांगा? मरायला, त्याचा बाप धुवायला. मला तिथं स्वतःचा बाप धुण्याचा विचार करा. काय लोकांच्या गटारी उपासताना आपण किती पाण्यात ते पाहणं. त्यानं जसं केलं यानं असं केलं, आपण काय केलंय ते पाहा. किती दिवे लावलेत आपण तरी. त्यांनी नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे. तू किती करतो? तुझं काय? नाही त्यांचं वागणं असंच आहे, त्यांनी असं नको. अरे बाबा तुझं काय? मला समोरच्या ठिकाणी जर दोष दिसत असेल तर हा विचार करा आधी, तो दोष आपल्या ठिकाणी असेल म्हणून आपल्याला त्याच्या ठिकाणी दिसतोय. असं म्हणतं यथा दृष्टी तथा सृष्टी. जसं तुमची दृष्टी असेल तशी सृष्टी दिसेल. सांगितलं जातं ना तो दृष्टांत, की काय झालं म्हणे, एक दिवस दुर्योधनाला सांगण्यात आलं, जा या नगरीतून एक चांगला व्यक्ती घेऊन ये, ज्याच्या ठिकाणी कोणता दोष नाही असा. मला दुर्योधन गेला आणि रिटर्न तसाच परत आला. म्हणजे काय रे बाबा, कोणाला सांगलं नाही? तो रे महाराज, ज्याच्याकडे पाहावं त्याच्याकडे कोणता ना कोणता दोष आहेच. म्हणजे ठीक आहे, युधिष्ठिरा जा एक खराब माणूस घेऊन ये, ज्याच्या ठिकाणी एकही गुण नाही. युधिष्ठिर गेला आणि तोही खाली हात आला. विचारलं, का रे तू खाली हात का बरं आला? तो रे महाराज, मला एकही असा माणूस भेटला नाही ज्याच्या ठिकाणी गुण नाही. आता मला दुर्योधन गेला, त्याला एकही चांगला दिसला नाही. युधिष्ठिर गेला, त्याला एकही वाईट दिसला नाही. आता खरं सांगा, लोक वाईट आहे का आपली नजर वाईट आहे? आपली नजर वाईट आहे. एक म्हणजे हिंदी काव्य मला आठवत नाही, काहीतरी काय, नजर बदलो नजरिया अपने आप बदल जाएगा. तुम्ही तुमच्या बघण्याची दृष्टी बदला ना महाराज. कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन बदला, समोरची वस्तुस्थिती आपोआप बदलते. ठीक आहे, दोष दिसतोय ना समोरच्या ठिकाणी, तर तो दोष आपल्या ठिकाणी आहे का, आणि असेल तर तो घालवावा कसा, आणि नसेल तर तो येणार कसा नाही याचा विचार करा. फक्त त्याच्या दोषाचा उच्चार करून पाप लावून घेऊ नका. अर्जुन म्हणतो, आई वडिलांना पूजावं, त्यांना मारू नये. संतांना पूजावं, त्यांची निंदा करू नये. देवा तसंच तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे. मज बहुत करुणे भीष्म द्रोणाचे वर्त तसे. देवा हे जर दृष्टांत जसे दिले ना देवा, तसं आहे ना, हे आमच्या गोत्राचेच गुरु आहे रे. हे कृपाचार्य द्रोणाचार्य हे कोणी सामान्य असं नाही रे, आमचे कुलगुरु आहे रे देवा. हे पूजनीय आम्हा नियमाचे. अरे देवा, आम्ही नियमितपणे नित्य नियमाने यांची पूजा करावी, असे नियमाचे आमचे पूजने. म्हणजे आम्ही रोज उठावं, स्नान संध्या आटपावी, पूजा विधी आटपून पहिले यांचं दर्शन घ्यावं, आणि असे असणारे ते. आणि देवा त्याच्यात पण ना देवा, खरं सांगतो, हे 2 नावं माझ्या खूप जवळचे देवा. एक मज बहुत करून भीष्म द्रोणाचे वर्तत असे. अरे तो भीष्माचार्य एक देवा आणि द्रोणाचार्य एक. या दोघांचं माझ्यावर अतिप्रेम आहे आणि माझं त्यांच्यावर अतिप्रेम आहे देवा. त्याच्यामुळं मला यांचा खूप आदर आहे महाराज. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य हे पांडवांच्या बाजूने होते. युद्धाला लढण्याकरता 100% कौरवांकडनं उभे होते, पण अंतकरणाने कोणाकडनं होते? पांडवाकडनं होते, धर्माकडनं होते महाराज. दुर्योधन सुद्धा भीष्म पितामहाला बोलला, पितामह तुमच्या हातात शस्त्र आहे, पांडवांच्या विरोधात हातात शस्त्र आहे, पण अंतःकरणात तुमच्या पांडव आहेत, तुम्ही पांडवांवर वार करत नाहीये, असं त्याला म्हणावं लागलं. का? ते खरं होतं, तो काही खोटं नव्हता बोलत. म्हणजे असे असणारे हे द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे माझ्या अति जवळचे देवा. हे कोणी सामान्य असं नाही. अरे देवा, यांच्याविषयी मनात सुद्धा मी विरोधीपणा धरू शकत नाही. जया लागी मनी विरू, आम्ही स्वप्नीही न शकू धरू, तयाचा प्रत्यक्ष केवी करू घात देवा. अर्जुन म्हणतो देवा, अरे ज्यांच्या करता आम्ही मनात विरोध धरू शकत नाही, प्रत्यक्षात त्यांना उलटून बोलणं, प्रत्यक्षात त्यांना मारणं बाजूला राहिलं,
मनात सुद्धा या माणसाविषयी आमच्या वाईट येऊ शकत नाही. आम्ही स्वप्नी न शकू धरू देवा, स्वप्नात सुद्धा आमच्या असं येत नाही की आम्ही यांचा विरोध करावा. म्हणजे अर्जुन काय बोलतोय, यांचा विरोध करावा असं आमच्या स्वप्नातही येत नाही. मग तर याचा प्रत्यक्ष केवी करू घात देवा. अरे ज्यांचा घात करणं हे आमच्या स्वप्नात नाही, ती गोष्ट आम्ही प्रत्यक्षात करू का? बहुतांश माणसं स्वप्नात काय करता, जे प्रत्यक्षात करणं शक्य नाही का ते तिकडे करून घेतात. तेच स्वप्न आहे ना. स्वप्नात काय करतात, जे इथं करणं शक्य नाही ते करतात. अर्जुन म्हणतो देवा, अरे आम्हाला स्वप्नातही यांच्याविषयी विरोध करता यायचा नाही. आणि जर स्वप्नात जो माणूस करत नाही विरोध, तो माणूस प्रत्यक्षात करेल का? इथे काही मुद्दे कन्याने अर्जुन बोलतोय. समजा जो माणूस कुत्र्याला पाहून घाबरतो, कुत्र्या समोर धीर धरू शकत नाही, तो वाघासमोर धीर धरेल का? जो माणूस तिरहित माणसाला मारू शकत नाही, तो सख्या भावाला मारेल का? जो माणूस एक मिरची टाकलेली भाजी तिखट आहे म्हणून सोडून देतो, तो माणूस 4 मिरच्या टाकलेली भाजी खाईल का? जो माणूस 1 तास प्रवचन ऐकत नाही, तो 3 तास का त्याला बसन का? ज्यांना 10 मिनिटं गाणे ऐकल्या जात नाही, त्यांना 1 तास थिएटर मध्ये फक्त गाणे लावून दिले, ते ऐकतील का? हा, हे जसं आता हे सगळे दृष्टांत झाले, माऊलीने नाही दिलेले, हे मी दिलेले. तर हे जसं तसं अर्जुन म्हणतो, ज्यांच्या करता आम्ही स्वप्नात देखील विरोध करू शकत नाही देवा, त्यांना प्रत्यक्ष आम्ही मारू का रे? आणि अर्जुन म्हणतो देवा, हे बघ, तुला काय म्हणायचं ते म्हण, पण मला लढायचं नाही. वरी जळो हे जे आले, येत आगव्यासी हेचे काय झाले, जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजामी. अर्जुन म्हणतो देवा, हे जळू दे बाबा, मोडदे, जे ते आगीत जाऊ, काय करायचं नाही. आणि मला पण एक कळत नाही देवा, हे सगळ्यालाच काय झालं रे? माझे 4 भाऊ, तिकडून 100 कौरव, भीष्म पितामह, द्रोणाचार्य, सगळे असे येडवले का काही? सगळेच यांना काय झालंय नेमकं? इथं हे सगळे आले आणि ते यांच्यावर अभ्यासीने मिरबीचे आहे मी. आणि तेव्हा यांचा वध करण्याकरता ज्याचा मी अभ्यास केला, ते मी जगभर मिरवायचं का? यांच्यावधी अभ्यासीले मिरवीचे आहे मी, म्हणजे यांचा वध ज्या आसराने केला त्या आसराचं नाव घेऊन जगात मिरवायचं का? हा, मी द्रोणाचार्यांचा वध केला, मी भीष्माचार्यांचा वध केला. अरे देवा, हे माझ्याकरता पूजनीय आहेत, मी यांचा वध करून मिरवू कस काय? आणि अजून म्हणतो देवा, हे बघ, हे सगळं त्यांचंच आहे. मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिदला, तेने उपकारे काय आरई भला विवधी तया ते. अरे म्हणतो देवा, मी जो पार्थ आहे का, तो द्रोणाचा केला. मला प्रत्येकाला आपल्या गुरुविषयी मन असावं. आपण ज्यांना गुरुस्थानी मानतो, आपले जे गुरु आहेत त्यांच्याविषयी अभिमान असावाच. अर्जुन म्हणतोय, मी पार्थ द्रोणाचा केला. मी अर्जुन आहे, पण मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर जर कोणी बनवलं असेल तर कोणी द्रोणाचार्यांनी बनवलंय. येणे धनुर्वेद मज दिदला, त्या द्रोणाचार्यांनी मला या धनुर्वेदाचं ज्ञान दिलं. त्याने उपकारे काय आरोहिला बधित आहे. ते अर्जुन म्हणतो, त्या उपकाराच्या मोबदल्यात काय त्याला मारणं हा त्याचा मोबदला आहे कर द्यावा. म्हणजे त्यानं उपकार केले, एवढे कष्ट करून मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं, धनुर्वेदाचं पूर्ण ज्ञान दिलं, आणि त्याची उपकाराची परतफेड म्हणजे मी त्याला मारायचं. म्हणजे ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याची संधी वैभवला तुम्ही सगळ्यांनी दिली, आणि त्याच वैभवनी तुमच्याविषयी मनात वाईट धरायचं, असं चालतं का? देवाची सेवा करून जे घेताय त्या माणसाविषयी, म्हणजे असं समजा का, मला समजा तुम्ही कोणी सेवा दिली की बाबा तुम्हाला 2 तास आज कीर्तन करायचंय, आणि ते कीर्तन झाले, मी म्हणायचं अरे काय माणसं रे, मला 2 तास उभं केलं, मला 2 तास त्रास दिला. हे जसं तसं अर्जुन म्हणतो, या द्रोणाचार्यांनी मला धनुर्वेद शिकवला, मी पार्थ द्रोणाचा केला, आणि त्या उपकाराने काय करायचं म्हणे, द्रोणाचार्याला मारायचं, उपकाराची परतफेड म्हणून. अर्जुन म्हणतो, तेव्हा मी कधी भस्मासुराची अवलाद आहे का रे? जे तिच्या कृपाला हि जेवरू, ते म्हणजे विचारू, तरी मी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे,
अर्जुन म्हणे देवा जी तिच्या प्रसादेला हिजे वरू ते तिची म्हणे व्यभिचार. तर व्यभिचारू शब्दाचे दोन अर्थ होते तसे. तर विपरीतपणा करणं म्हणजे त्याच्यावर उलटणं होतो किंवा स्त्रीवर मन जाणं, परस्त्रीवर मन जाणं, याला पण व्यभिचार म्हटलेलं आहे. तर अर्जुन म्हणतो देवा जी तिच्या कृपाला हिजे वर, देवा ज्याच्या कृपेनं वरला प्राप्त झाला त्याच्यावरच उलटण्याची वेळ यावी. मग असं जर तुला माझ्याबद्दल वाटत असेल, अर्जुन म्हणतो देवा मी तुला भस्मासूर वाटतो का रे? त्या द्रोणाचार्याकडून शिकायचं आणि त्यांनाच मारायचं. आता हा भस्मासूर कोण? आपल्या सर्वांना कथा ज्ञात आहे पण धावपळीत सांगतो. भगवान शंकर कुठं असतात? स्मशानाश्व क्रीडा. गजचर्मधारी स्मशानी राहिला. कुठं आहे भगवान शंकर? स्मशानात. आणि मग स्मशानात राहिल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताचं अंगलेपन जे ते कशाने केलं जातं? भगवंताला रोज काय लावलं जातं? भस्म लावलं जातं. कोणतं भस्म? बोरीच्या झाडाचं? होमकुंडातलं ना? मग चिताभस्म. भगवंताला जे भस्म लागतं ते कोणतं? चिताभस्म. भगवान शंकराच्या पिंडीला आता लावतो आपण, ते विकत घेतणार 10-20 रुपयाचा गट्टू आणतो तो उघडून लावतो. पण खरं भगवान शंकर काय लावतात? चिताभस्म. आजही तुम्ही उज्जैनला महाकालाला जर गेले, आपण सुरुवातीला जे नमन म्हणतो त्यातला महाकाल, आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्यूलोके महाकालम सर्वलिंगम नमस्तुते. मृत्यूलोके महाकाल नावाचं, मृत्यूलोकात जे महाकाल नावाचं लिंग आहे म्हणजे जे उज्जैनला आहे महाकाल, ते महाकाल भगवंताला आज देखील चिदाभस्मच लावल्या जातं. तुम्ही माहिती काढा, ऑनलाईन पहा किंवा प्रत्यक्ष जाऊन विचारा. भगवान शंकराला आज देखील तिथं भस्म कोणतं वाहिलं जातं? तर चितेवरचं आणलेलंच भस्म वाहिलं जातं. आणि मग महाराज भगवंताला चितेचं भस्म पाहिजे. बरं आता चितेचं भस्म पाहिजे ते काही एक दिवस पाहिजे का? रोज पाहिजे. महाराज रोज नवीन आणायचं कुठून? त्यांच्याकडे असणारा तो दैत्य भस्मासूर महाराज तो कंटाळून गेला. आज ह्या पृथ्वीला ह्या काडाला मेला तिथली आणा, उद्या त्या काडाला गेला त्याची आणा. बरं महाराज एखाद्याचा दिवस भरला, आता तो मेला म्हणजे लगेच राख होती का त्याची? मेला म्हणजे अंतविधी होतो. बरं त्याच्यात बी एखाद्याला यायला उशिरा असला, आता समजा माझे प्रेमाचे संबंध आहे, आता पार आता तुम्ही कुठले 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 अजून मला पण माहित नाही. कोण नाशिकचे, कोण आता बहुतेक पुण्याचे. आता समजा मी गेलो, तुम्हाला यायचंय, तर मग तुम्ही येईपर्यंत माझी डेड बॉडी तशी ठेवली जाते. मग तुम्ही येणार, त्याच्यानंतर अंत्यविधी होणार, मग ते कधी जाणार, मग ते देवाकडे भस्म कधी जायचं? मग भस्मासुराने सांगितलं देवा एक काम करा, मला अशी शक्ती द्या की ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचा भस्म. आणि मला त्याचा भस्म असं ठरल्यानंतर मग काय झालं महाराज चालू. वाटल त्याच्यावर डोक्यावर काय ठेवायचं? हात. वाटल त्याच्या डोक्यावर हात. आणि मग असं विचार केला यांनी, रोज रोज या माणसाला भस्म आणून देऊन पेक्षा एक काम करू, हा हात भगवान शंकराच्या मस्तकावर ठेवून देऊ. हेच नाही राहिले तर आपल्याला आज्ञा करायला कोणी नाही राहायचे, आपण मालक होऊन जाऊ. आणि काही ठिकाणी कथा अशी सांगितली जाते की त्याला पार्वती आई साहेबांविषयी मनात व्यभिचार भाव निर्माण झाला. अर्जुनाचं बघू मौलीने वापरलेले दोन्ही शब्द आपण घेतोय. ती तिची म्हणे व्यभिचार. व्यभिचार शब्दाचा एक अर्थ होतो उलटणे. तो भगवान शंकरावर उलटला. आणि दुसरा अर्थ हा की आई साहेबांविषयी व्यभिचार निर्माण झाला. मग त्याला विचार केला शंकर आहे तोपर्यंत ही माझा स्वीकार करणार नाही, म्हणून याला विचार केला आपण शंकराच्या डोक्यावर काय ठेवू? हात. मग आता हा हात घेऊन कोणाच्या माग? भगवान शंकराच्या. भगवान शंकर पुढं पुढं हा बाबा माग माग. भगवान शंकर पुढं पुढं हा बाबा माग माग चालले. पळत 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 चालले. आता काही ठिकाणी मुरुडेश्वर नावाचं भगवंताचं स्थान आहे. ते राक्षस कुठपर्यंत आला हे वळून पाहिलं, मुडून पाहिलं म्हणून तो मुरुडेश्वर झाला. भगवंताचं एक नाव मुरुडेश्वर पण आहे. ते का? वळून बघितलं, मुडून, हिंदीत मुडून बघितलं म्हणून काय नाव झालं तर मुरुडेश्वर भगवान झालं. तर तो भगवंताच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. मग शेवटी भगवंताने महाविष्णूचा दावा केला. महाविष्णूने मोहिनी अवतार धारण केला आणि मोहिनी अवतार धारण करून त्या वनात स्वतःच्या लावण्याची शोभा
त्या भस्मासुराला दाखवायला लागली. आणि मग दाखवत असताना तो भस्मासूर बोलला. असं स्त्रीचं रूप पाहून भरपूर भस्मासूर बोलाता, तो काही विषय नवीन नाही. मग आता तो काय तू गोबरा होता का महाराज म्हणायला, जाई तू माते नगरी सायास आम्ही विष्णुदास तैशनव. तो भस्मासूर आहे. तो म्हणे मला तू पत्नी म्हणून पाहिजे. तिने सांगितलं मला जगातला सगळ्यात ताकदवान पती पाहिजे. तो म्हणे अगं माझ्या ठिकाणी असं सामर्थ्य ज्याच्या मस्तकावर हात ठेवील तो भस्म होईल. तिने सांगितलं हो ठीक आहे, पण माझी एक आट आहे. तो म्हणे मान्य आहे. आजकालच्या सारखीच परिस्थिती झाली असेल, मुलगीच भेटत नसेल, मग ठीक आहे, जी आट असेल ती ठीक आहे. त्यानं विचार केला एवढी सुंदर व्यक्ती म्हणली कोणती का आट असं मला मान्य आहे. तिने सांगितलं ऐकून तर घे. तू म्हणे ऐकायची सुद्धा इच्छा नाही, मान्य. ती म्हणे बरं ठीक आहे, माझी आट अशी आहे की तुला माझ्यासारखं नृत्य करता आलं पाहिजे आणि तुम्हाला करून दाखवलं पाहिजे, तर मी तुझ्याशी विवाह करेन. त्यांनी सांगितलं ठीक आहे, नृत्यच करायचंय. नृत्य करायचं म्हणजे काय, अंग चालवायचंय. ठीक आहे हॅलो. मला देवाने जसं जसं करायचं, देवाने असा ठुमका मारला का त्यानं तसंच मारावा. देवाने कमरात लचक दाखवली की त्यांनी कमरात लचक दाखवली. देव गोल गोल फिरले की त्यांनी फिरावं. देवाने असे हात धरले की असे 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 भरपूर वेळ देवाने खेळवलं. आता देवाने भरपूर खेळवलं, पण आपल्या 8च मिनिटं आपण थांबून घेऊ. तर भरपूर खेळवलं आणि शेवटी देवाने हात वर केले, त्यानं हात वर केले. आणि महाराज देवाने असा हात केला, त्याने असा हात केला आणि देवाने असा हात ठेवला. पाहता काय त्यानं पण ठेवला. त्याला वरदान काय, ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचा भस्म झाला तो भस्मासूर आहे. मग त्या भस्मासुराचं काय झालं, अर्जुन म्हणतो भगवान शंकराकडून वरदान मिळालं आणि कोणावर उलटला, शंकरावरच उलटला. तसं मी या द्रोणाचार्यांकडनं शिक्षण घेतलं आणि आता कोणावर उलटू राहिलो, द्रोणाचार्यावरच उलटू राहिलो. देवा अरे तू काय मला भस्मासुराच्या अवलाद समजला काय, मी काय भस्मासूर दिसतोय तुला, असं अर्जुन देवाला समजून सांग. पुढे अर्जुन भरपूर समजून सांगणार आहे, पण आपली आजची वेळ संपत आलेली आहे. म्हणून संतांचं नामस्मरण होईल. झालेली सेवा संपूर्ण समाज ज्यांना तुकोबराय म्हणून ओळखतो त्या गुरुवर्य गाथावरती रामभाऊ बाबा राऊत गुरुवर्य बाबांच्या चरणी, ग्रंथराजश्री ज्ञानेश्वरीच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. थांबण्याआधी विनंती आहे, दिग्रस भागातलं कोणी आपल्या प्रवचनाला आहे का? यवतमाळ दिग्रस हात वर आलेला आहे, त्यांनी माईक चालू केला आणि सांगितलं तरी चालेल. दिग्रस यवतमाळ नाही, ठीक आहे. बुलढाण्यात मेहकरजवळ शेंदुर्जन म्हणून गावे, त्या परिसरातलं कोणी? शेंदुर्जन म्हणून गाव आहे, बुलढाणा तालुका नाही, तर ठीक आहे. ह्या 2 ठिकाणी माझ्या सेवा आहेत, बाकीच्या आपल्याच नाशिक परिसरात आहे. तर मग त्या परिसरात कोणी असतं तर मग भेटण्याकरता आलो असतो किंवा तसा विचार होता, पण मग ठीक आहे काय हरकत नाही. तर असा विषय आहे. झालेली सेवा समर्पित करतो आणि संतांचं भजन होईल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पंढरिका पडजहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुम्हा सर्वांना विनंती तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावी हे तुमते विनंती असे. आणि देवा तुलाही विनंती तरी तुमचेने केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. येथ माझे जे उरले ते पायिकपण आता विश्वात्मके देवे. येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर मिरती वाढो.
भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जेवंसिर तू तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांडी आली अनवर्त भूमंडळी भेट तू तया होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाभ बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नित्य लोकी वजिजो आदि पुरखे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोकी द्रष्टा दृष्ट विजये होवावेजी एत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होई जदान पसावो तेने वरे ज्ञान देवो सुखिया झाला तेने वरे ज्ञान देवो सुखिया झाला तेने वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ठीक आहे. दादा बोला, महाराजांचा आभार माना. रामकृष्ण हरी महाराज, सुंदर प्रवचन सेवा झाली आपली. ज्ञानेश्वरीवर खूप सुंदर निरूपण केलं तुम्ही. वशिष्ठ गुरुकुल तर्फे आपलं खूप खूप अभिनंदन. बोला की शरद महाराज.